येत आहे आणि त्यातून सुद्धा हे महापालिका प्रशासन शुद्ध पाणी देऊ शकत नाही। खरं तर यांना लाजा वाटलं पाहिजे या अधिकाऱ्यांना। हे अधिकारी काय झोपा काढतात का? प्रशासनाच्या विरुद्ध जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मोची समाजाच्या सर्व कार्यकर्ते माझी विनंती आहे, उठू नका। जोपर्यंत आम्ही पूर्ण हेच इन्स्ट्रक्शन करत नाही, चेंबर टू चेंबर तपासणी करत नाही, तोपर्यंत हे कळणार नाही की नेमकं म्हणजे अडचण कुठं आहे किंवा पाईपलाईन कुठं फुटली असेल तर ते बघितलं पाहिजे। सोलापूर शहरातील मोदी भागातील बाबू जगजीवनराम वस्तीतील 2 मुलींचा सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। एक मुलगी शुक्रवारी रात्री तर दुसरी शनिवारी सकाळी दगावली। अजून एक मुलगी अत्यवस्थ अवस्थेत असल्याचे सांगण्यात येते। या दोनही मुलींचा मृत्यू दूषित पाण्यामुळे झाल्याची तक्रार वस्तीतील नागरिकांनी केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती। तर महापालिकेच्या प्रशासनाने याचा इन्कार केला असून त्या 2 मुलींचा मृत्यू मेंदूज्वर डेंग्यूमुळे झाल्याचा दावा केला। या घटनेमुळे वस्तीवर शोककळा पसरली आहे। तातडीने कारवाई करून नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी येथील कार्यकर्त्यांनी कैलास रथासमोरच शनिवारी ठिय्या मांडला। जिया महादेव म्हेत्रे वय 15, ममता अशोक म्हेत्रे वय 13 अशी मयत मुलींची नावे आहेत। या प्रकरणी वेगवेगळे दावे समोर आल्याने त्या 2 मुलींच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे। छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात या मुलींना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। यातील जिया म्हेत्रे हिला शुक्रवारी सायंकाळी सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। दरम्यान शनिवारी सकाळी 9:15 वाजता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। तर ममता म्हेत्रे हिचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला। शवविच्छेदनानंतर नेमके कारण स्पष्ट होणार आहे। अन्य एक मुलगी जयश्री महादेव म्हेत्रे हिच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे जगजीवनराम वस्तीवर शोककळा पसरली आहे। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी बाबू जगजीवनराम झोपडपट्टी येथे भेट दिली। येथील परिसराची पाहणी केली। या संदर्भात सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून माहिती घेतली। त्या मुलींना मेंदूज्वर डेंग्यूमुळे प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होते असे प्राथमिक निदान झाले असल्याचे दिसून येते। या वस्तीत गेल्या काही महिन्यांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे। या संदर्भात महापालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही कार्यवाही झाली नाही। दूषित पाण्यामुळे या मुलींचा बळी गेला। तक्रार केल्यानंतर तात्काळ कार्यवाही झाली असती तर हा प्रकार घडला नसता। महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच हे घडले। महापालिका याला जबाबदार आहे। 2 जीव गेले असता आरोप करत यानंतर तरी महानगरपालिका प्रशासनाने कार्यवाही करावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे। या घटनेची माहिती मिळताच आमदार देवेंद्र कोठे यांनी बाबू जगजीवनराम वस्तीला भेट दिली। संबंधित कुटुंबाची विचारपूस केली। महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनीही अधिकाऱ्यांसमवेत या ठिकाणी भेट घेऊन परिसराची पाहणी केली। पाण्याची तपासणी करण्यात आली। ड्रेनेज लाईन, चेंबर इतर बाबी या संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश दिले। यावेळी परिसरातील नागरिकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या। दुपारी 1:15च्या सुमारास बाबू जगजीवनराम वस्ती येथील घरापासून ममता म्हेत्रे हिची अंत्ययात्रा काढण्यात आली। मोदी स्मशानभूमी येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी परिसरातील महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाबू जगजीवनराम वस्ती येथे मयत मुलींच्या अंत्ययात्रेतील कैलास रथासमोरच बाबा करगुळे, माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे, निलेश संगेबाग यांच्यासह रहिवाशांनी महानगरपालिकेचा धिक्कार असो असे म्हणत ठिय्या मांडला। या वस्तीतील पाणी पुरवठा सुरळीत करावा, शुद्ध पाणी पुरवठा व्हावा, ड्रेनेज लाईन स्वच्छ करावी, संबंधित पालिका अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, मयत मुलीच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी, नोकरी देण्यात यावी अशी मागणी करत महापालिका प्रशासनाच्या धिक्काराच्या घोषणा दिल्या। काही वेळानंतर आंदोलन मागे घेतले। त्यानंतर अंत्ययात्रा पुढे मार्गस्थ झाली। दरम्यान या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला होता। येत आहे आणि त्यातून सुद्धा हे महापालिका प्रशासन शुद्ध पाणी देऊ शकत नाही। खरं तर यांना लाजा वाटलं पाहिजे या अधिकाऱ्यांना। हे अधिकारी काय झोपा काढतात का? एक तर 8 दिवस आड पाणी देतात, त्यातूनही शुद्ध देत नाही। 8 दिवस ते पाणी साठवल्यामुळे त्या पाण्यात किडे तयार होतात, वेगवेगळे रोग तयार होतात आणि या लहान मुलांना त्याचा सगळ्यात जास्त धोका आहे। आज आपण बघू शकता एवढे चिमुकले इथं बसलेले आहेत। या चिमुकल्यांमध्ये सुद्धा राग आहे की कुठे ना कुठं लहान मुलं जे दगावतात। आज 4 मुली दगावल्यात। 4 मुलं म्हणजे खऱ्या अर्थाने या देशाचं नुकसान आहे, या सोलापूरचंही नुकसान आहे आणि त्या परिवारावर जे आज संकट आलेलं आहे त्या संकटाला या अधिकारी मदत करू शकत नाहीत। आमची भूमिका हीच आहे, जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि तसं शाश्वती आम्हाला अधिकाऱ्यांनी देऊन दिलं पाहिजे। कालच्या 2 दिवस झाला शाळकरी मुली इथं
मुलं 2 दगावलेत. आज 2 सिव्हिलमध्ये ॲडमिट आहेत, ते बी गंभीर अवस्थेत आहेत. दूषित पाण्याच्या महापालिकेच्या कारभारामुळं ह्या शाळकरी मुलं दगावत आहेत. आज आमचं मोची समाजचे भविष्य या लहान मुलामध्ये, या लहान मुलं दगावल्यामुळे आज प्रशासनाच्या विरुद्ध जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मोची समाजाच्या सर्व कार्यकर्ते माझी विनंती आहे, इथं उठू नका. कारण त्या ज्यांच्यामुळं 4 मुलं दगावल्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. आणि जोपर्यंत त्यांच्या आई वडिलांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. बाईट दिलाय मी तिकडं. साहेब, दूषित पाण्यामुळे कुठेतरी नागरिकांच्या जीवाला धोका होत आहे. कशा पद्धतीचं नियोजन आहे महानगरपालिकेचं? आता आम्ही स्वतः व्हिजिट केली या ठिकाणी. माननीय देवेंद्र कुठे देखील होते आणि ज्या कुटुंबामध्ये ही मयत झालेली आहे त्या कुटुंबाला आम्ही भेट दिलेली आहे. एकाच कुटुंबामधील 2 मुलींची मयत या ठिकाणी झालेली आहे. तर त्या बाबतीमध्ये इन्व्हेस्टिगेशन आता आम्ही करू त्यामध्ये, आणि संपूर्ण जे एरिया आहे त्या संपूर्ण एरियाची तपासणी करून घरोघरी कुणाला त्रास असेल तर त्या बाबतीमध्ये पूर्ण रेकॉर्डवरती घेऊन आम्ही पाण्याचं कॉन्टॅमिनेशन असेल तर ते देखील काढून घेण्याच्या सूचना मान्य आयुक्त महोदयांनी दिलेल्या आहेत. आणि या बाबतीमध्ये जे कोणी हलगर्जीपणा केला असेल त्यांच्यावर देखील कारवाई करण्याबाबत मान्य आयुक्त महोदय निर्णय घेतील. कशा पद्धतीचा हलगर्जीपणा झालेला आहे, काय वाटतं, कोणाला दोषी धरता येईल? नाही, आता हे जोपर्यंत आम्ही पूर्ण हेच इन्व्हेस्टिगेशन करत नाही, चेंबर टू चेंबर तपासणी करत नाही तोपर्यंत हे कळणार नाही की नेमकं म्हणजे अडचण कुठं आहे किंवा पाईपलाईन कुठं फुटली असेल तर ती बघितलं पाहिजे. सर, स्थानिक लोकांचं असं मत येत आहे की 8 ते 10 दिवसापासून सातत्यानं दूषित पाणी येतं, ड्रेनेजचं पाणी जे आहे ते पिण्याच्या पाण्यामध्ये नाही, याच्या बाबतीमध्ये जर तक्रारी आल्या असतील तर त्या तक्रारी कोणाकडे गेल्या, त्यांनी काय दुर्लक्ष केलं याच्या बाबतीमध्ये संपूर्णपणे शहानिशा करून चौकशी केली जाईल. जिया मेत्रे व जयश्री मेत्रे हे 2 बहिणी काल रात्री सिव्हिलला ॲडमिट केल्यानंतर जियाचा मयत झालेला आहे. अजून जयश्री सिरियस आहे. त्याचं कारण अजून काही निष्पन्न झालेलं नाही. डॉक्टरांना विचारलो मी, हे 2 बहिणी असं का होत्यात असं म्हणल्यानंतर डॉक्टरांनी उत्तर दिलं आहे की ही जे आहे इन्फेक्शन होतो आहे घाणीमुळं किंवा पाण्यामुळं, हे शोधावं लागतं आहे. यासाठी तो पोस्टमॉर्टमसाठी मयत घेतल्यात. की अचानक का होतो याचा? दोन्ही मुलींची वय कमी आहे, 18 अजून 19 आहे. एक तर नर्सिंग कोर्स पूर्ण झालेला आहे मुलीचा. यासाठी अतिशय दुःख त्या फॅमिलीवर गेलेलं आहे. कारण 2 मुली हाताळलेल्या मुली, दोन्हीमध्ये एक मयत झाली, एक सिरियस आहे. काय तर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी याचं लक्ष घालून त्या भागातलं सर्वेक्षण करावा की जेणेकरून गरिबांचे मुलं असं मूर्ती पडू नये. माझी अशी त्यांना विनंती आहे. कारण ही घटना का घडली, अचानक कुठला ताप नाही, का नाही, अचानकच त्याचा झटका आला की त्याला हॉस्पिटल ॲडमिट केली की दुसरंसुद्धा ताबडतोब ते मुलीला झटका आला. म्हणजे याचा अर्थ काय, बाकी रिपोर्ट बघितल्यापेक्षा नॉर्मल आहेत. यासाठी डेंग्यू असू शकतो, काय असू शकतो काय डिस्कशन झालं नाही. परंतु माझी विनंती आहे महानगरपालिकेच्या लोकांनी ही तपासणी करावा. अजून असं कुठलाही गरिबांचं मूल मूर्ती पडून माझी विनंती आहे. मी संजय एमकेटी माझे महापौर. माझ्या भागामध्ये जिया मेत्रे आणि जयश्री मेत्रे असे दोन्ही बहिणींना काल अचानक त्यांना जो व्हायरल इन्फेक्शन त्यांना या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आला. अवघ्या 8 ते 10 तासामध्ये एक बहीण जिया म्हणणारी ही मृत्यूमुखी पडली आणि दुसरी जी जयश्री म्हणणारी मुलगी आहे तो आता सध्या सिरियस कंडिशनमध्ये आहे. परंतु महापालिकेचे कारभार पाहता एक तर उन्हाळ्यामध्ये अनेक लोकांचे साथ त्या ठिकाणी सुरू होतात, जसं डेंग्यू असेल, चिकनगुनिया असेल, आणि त्याचबरोबर आता नवीन एक कोरोनानंतर आलेला एक प्रादुर्भाव म्हणजे तो GVC हा. कारण काही इतर जिल्ह्यामध्ये हा रुग्ण आढळलेले आहेत आणि सोलापुरात बी आढळण्याची शक्यता सांगता येत नाही. परंतु या ठिकाणी पाहिला असता की त्या भागातील स्वच्छता असेल, पाण्याचं असेल, आज पाणी 2 दिवस 3 दिवस आड सोडणारे, आज सकाळीच पेपरला न्यूज आहे की 5 दिवस आड पाणी सोडणार. या पाण्याच्या प्रादुर्भावामुळेही असे छोटे छोटे गरीब ज्या मुली आहेत ते या ठिकाणी दगावल्या जात आहे. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना या ठिकाणी सांगू इच्छितो की सोलापूर शहरातील
स्वच्छता आणि पाणी याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं, जेणेकरून असे गरीब करून आज ही मुलगी ही नर्सिंग कोर्स त्या ठिकाणी केलेली आहे. एक मुलगी ती शिकत आहे आणि त्यांचे आई वडील हे मोलमजूर करून खाणारे हे गरीब कुटुंबातल्या मुली आहेत. पण अशा अनेकावर संकट न येऊ देता महापालिकेने त्याच्याकडे लक्ष देऊन त्यावर योग्य ते उपाय करून त्याची सुरुवात करावं असे या माध्यमातून मी आवाहन करतो. आणि तसेच अधिक अनेक पेशंट या ठिकाणी आता सर्वे करायला लागलेत, पण मी तेवढ्याच भागाचं न म्हणता संपूर्ण शहराचं त्या ठिकाणी सर्वे करून ही स्वच्छता आणि पाणी हे व्यवस्थित देण्याची त्यांनी सोय करावी एवढंच या माध्यमातून. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.